लातूरच्या वाहतूक शाखेच्या एका संतप्त महिला कॉन्स्टेबलने 3 मुलींना मारहाण केल्याचा, त्यांच्यावर आरडाओरडा केल्याचा, इतकंच नाही तर शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। मात्र नेमकं हे प्रकरण काय आहे, यामध्ये कोणाची चूक होती, काय घडलं, याविषयीचे तपशील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। रस्त्याने दुचाकी चालवत असताना पाळायच्या वाहतूक नियमांपैकी सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवासाला परवानगी नाहीये। मात्र अनेकदा अनेक जण हे नियम धाब्यावर बसवून अशा प्रकारे प्रवास करताना दिसतात। लातूरमध्ये सुद्धा त्या दिवशी असंच घडलं। महाविद्यालयीन तरुणी एकाच वेळी ट्रिपल सीट गाडीवरून प्रवास करत होत्या। त्या जेव्हा गाडी चालवत होत्या त्या स्कूटीचा वेग सुद्धा अधिक होता आणि त्यामुळे ही बाब लक्षात येताच लातूरमधील महिला कॉन्स्टेबल ज्या वाहतूक शाखेमध्ये काम करतात त्यांनी पाठलाग करून या मुलींना अडवलं आणि जशा या तरुणी त्यांच्यासमोर थांबल्या तेव्हा त्यांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या चक्क कानशिलात लगावली। यावेळी महिला कॉन्स्टेबलने सुद्धा संताप अनावर झाल्याने ही प्रतिक्रिया दिली असं म्हणत काहीने कॉन्स्टेबलची बाजू घेतलीये। तर अशा प्रकारे प्रतिक्रिया देण्याच्या आधी महिला कॉन्स्टेबलने सुद्धा थोडा संयम दाखवायला हवा होता, असंही मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलेले। दरम्यान ही घटना घडली काय तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहूया। गाडी चालविली एवढी रॅश, मला भीती वाटायली कुठे आणि ऐका ना, ह्या दोघी महाग बसल्यात हो अशा बॅलन्स पूर्ण बॅलन्स असं चाललंय। मला फोन लाव म्हणायचं तुला, मला काही टाकलं ना काय सर आहे का तुझ्या काय सांगत आहे का लायसन माझ्या कुत्रे नाव बदनाव माणसावाचं आहे जेंट्स कुत्रे पण होय का कसं पैदा केलंय तुझ्या बापाला फोन लाव म्हणाली मी तुला पप्पा नाहीये महिला लाव मग माझा अंग लटलट करायला तर भैया हिने पडतात आता कुठतर म्हणून पुढे जाऊन। आज माझे 2 झपके ध्यानात ठेवून आयुष्यभर तू गाडी हातात चावी घेताना सरकारी जाऊ तुम्ही चल। गाडी कुणाची आहे, कुणाच्या नावावर गाडी आहे, कुणाच्या गाडी नावावर आहे ती मला सांग। तुम्हाला जायचे हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला तुझ्या बापाला विचारते ना तुझी पुरगी तुला नको आहे पुरगी म्हणून तुझ्या पुरीच्या हातात गाडी तुझ्या बापाला विचारते काय खरंच काय नाव आहे तुझ्या बापाचं खरंच पाया पडते म्हणायचे मला मार खाची तुझी गाडी आहे तुझ्या हातात गाडी दिसलं तुला काय रोग करता असं कान उघडं बसायला पूर्ण गाडी अनबॅलन्स होती तिकीची इतकं भीती वाटायला ती मला बी 2 माझा काने काढून पकडले म्हणला। तुम्हाला जायचं का हॉस्पिटलमध्ये जायचंय? मला बी 2 मुली आहेत हा विनाकारण तुमचा तमाशा करत नाहीये मी। आज माझ्या 2 चापट्या तुम्हाला आयुष्यभर ध्यानात ठेवावं लागतात। पकडी झाली ना सगळी गेलो असतो तोंड वाचून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला, फक्त तू जिम्मेदार होती। आजची गाडी अशी अनबॅलन्स झाली ना तू जिम्मेदार काय गरज होती तुला वाकडं बसायची, सरळ बसायचं ना एकटा करायला तिघी चालला काय गरज होती तुला वाकडं व्हायची? काढायला पाहिजे व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं। माझा आयुष तू कशामुळे व्हायला, मलाही 2 मुली आहेत कळलं ना। तू तुमच्या एकाच माय बापाला खऱ्यात शान हाव ना तुम्ही, लय घाण मुली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाण मुली फोन लाव तुला सांगायला खरंच विचारते तुमच्या माय बापाला तुम्हाला माफ आहे का ग कुत्र्यांनो, कसं पण बेफान पळायला माफ आहे का तुम्हाला? जीव लय उदार झाला, मी माणसाला अडवत नाही भैया, टाइमपास करतो ड्युटी मध्ये ह्या पूर्वायला मी तुमची
या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की तरुणी माफी मागत होत्या, गयावया करत होत्या. हा विषय इथेच संपवावा अशी त्यांची मागणी होती. मात्र महिला कॉन्स्टेबलने त्यांनी त्यांच्या आई वडिलांना फोन करून इथे बोलवून घ्यावं अशी मागणी जोर लावून धरली. आणि जेव्हा या मुली त्यांच्या आई वडिलांना कॉल करण्यास दिरंगाई करत होत्या तेव्हा या कॉन्स्टेबलचा संताप आणखीनच अनावर झाला. दरम्यान या एकूण प्रकरणामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर, दोन्ही गटांचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्याला नेमकी कोणाची चूक वाटतेय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज आणि व्हायरल व्हिडिओजच्या मागची खरी कहाणी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.